निसर्ग बघा, निसर्ग फुल टू निसर्ग. किल्ले सांगशीच्या खालच्या पायथ्याशी आहे मी. दिल भटक गया है, साइकिल भटक गई है, अकेला भटक रहा हूँ, कोई नहीं है मेरे साथ. ये देखो अभी साक्षी किल्ले के नीचे हूँ. असं इथं आहे बघा, मस्त नजारा आहे. आता येताना आंबिवली या गावातनं आलो, पूर्ण रस्ता असाच होता, व्हिडिओ काढला नाही. आत्ता बसून व्हिडिओ काढतोय. चला भेटूया. बेसवर पोचलेलो आहे साक्षी किल्ल्याच्या. निसर्ग बघा इथं, सायकलनी पोचलो इथं मी. निसर्ग बघतच राहा. हे इथं बघा 4 व्हीलर लावलेले आहेत. ही दर्गा पॉइंट आहे, इथं सगळ्या गाड्या लावायच्या आणि इकडनं वर चालत जायचं. हा ट्रेक आहे. आणि हा असा मस्त मी डांबराच्या रस्त्यावर सायकल चालवत आलेलो आहे, एन्जॉय करत. ही माझी सायकल. असा आवाज द्यावा लागतो. काडगी असा परिसर आहे. समोरून कोणी येते काय कळत नाही. अजून 3-4 किलोमीटर आहे किल्ला साक्षी. गाव एकदम मस्त आहे. परिसर पूर्ण हरियाली है, हरियाली. और मेरा साइकिल का चल रहा है. सायकलवरून आहे मी आज किल्ले साक्षी करायला. सांगशी सॉरी. मी पोचतोय थोड्या वेळात, अजून अर्धा तास लागेल म्हणतात. परिसर बघा, निसर्ग बघा, एन्जॉय करा माझ्याबरोबर. आला असाल तर तुम्ही एन्जॉय केलेला असेल, नसेल आला तर एन्जॉय करा. काय म्हणतात, मी पायथ्याशी पोचलो नाही अजून साक्षी किल्ल्याला. हा रस्ता एकदम मस्त वरून खालपर्यंत असा निसर्गमय आहे, काय सांगायचं तुम्हाला. एकदम हिरवा आणि डांबरी रस्ता आहे आणि एक नंबर रस्ता आहे, काय सांगायचं, जबरदस्त. हा एकदम सायकलवर करण्यासारखा 100% हा किल्ला आहे. सायकलवरनं इथे यायला पाहिजे. वन ऑफ द बेस्ट लोकेशन्स फॉर सायकलिंग. बघा मी त्या हायवेला होतो, हायवेवरनं आत आलो आहे. हे तुम्हाला हायवे दिसत असेल. हायवे बघा, त्या हायवेवरनं मी आत घुसलो आहे. हे या गावातून आणि ह्या गावातनं असा वर चढत आलो आहे. आणि इथं काय गाड्या असतात, रिक्षा असतात, बसेस असतात, ते येतात. आता माझी सायकल इथं उभी आहे आणि मी आता सायकलवरनं परत खाल पायथ्याशी जाणार आहे. भेटूया. हा एकदम मस्त ट्रेक चालू आहे.